माझ्या लग्नाच्या दिवशी मला एक 30 वर्षाची बाई दिसली. तिला पाहून माझ्या नको त्या भागाला हलचल सुरू झाली. पण माझं लग्न असल्यामुळे मला काही करता आलं नाही. लग्न झाल्यावर मी माझ्या बायकोमध्ये मग्न झालो. नंतर मी तिला विसरून गेलो. पण पहिल्यांदा सासरवाडीला गेलो तेव्हा अचानक परत ती मला दिसली. 34, 28, 36 असं फिगर मला खूप आवडतं. तिच्या शरीराला देवानं इतक्या सुंदरतेने घडवलं आहे की तिला पाहून वृद्ध माणूसही मजबूर होईल. ती एकदम भरलेल्या शरीराची आहे. मग रात्री सगळे झोपल्यावर माझ्या बायकोच्या आधी तिलाच घेतलं. नंतर मला माहीत झालं की ती माझी कोण लागते. माझ्या पायाखालची जमीनच सरकली. नमस्कार मित्रांनो, माझं नाव शैलेश आहे. मी जबलपूरचा राहणारा आहे. मी एक व्यावसायिक आहे. माझा व्यवसाय खूप मोठा आहे. मी अनेक राज्यांमध्ये जात असतो. आज मी माझी सासूची बहिणीची खरी कथा तुम्हाला सांगणार आहे. ही कथा माझ्या सासूच्या बहिणीची आहे. माझ्या लग्नाबरोबरच या कथेला सुरुवात झाली. ही गोष्ट 2008ची आहे, जेव्हा माझ्या कुटुंबात माझ्या लग्नाची चर्चा चालू झाली होती. घरी एक प्रस्ताव आला. माझ्या आईवडिलांना मुलगी आवडली आणि मीही लग्नाला होकार दिला. लग्नाच्या दिवशी मेजवानी चालू होती. मी आणि माझी नववधू स्टेजवर बसलो होतो. संपूर्ण कुटुंब आनंदात रंगलं होतं. माझे सर्व मित्र मजेत होते. अशाच फिरताना माझी नजर एक स्त्रीवर थांबली. तिचं वय साधारण 30 वर्षाचे असेल. पाहायला एकदम आकर्षक वाटत होती. पण मी तिला ओळखू शकलो नाही की ती कोण आहे. त्यानंतर मी आणि माझी पत्नी हनुमानसाठी गेलो. मी हनुमानला पत्नीला खूप अनुभव केलं. 7-8 दिवस तिला दिवसात 3-3 वेळा अनुभवलं. पाहिजे तसा पूर्ण आनंद घेतला आणि मग आम्ही घरी परतलो. घरी आल्यावर एक दिवस आम्ही लग्नाचे अल्बम पाहत होतो. तेव्हा मी त्या स्त्रीचे फोटो पाहिली. मी माझ्या पत्नी अंजलीला विचारलं तर ती म्हणाली की ती तिची सासूची बहीण आहे. मी तिच्याकडे पाहतच राहिलो. माझ्या पत्नीची इतकं सुंदर सासूची बहीण, पण लगेचच पत्नी म्हणाली की तिच्यापासून दूर राहा. मला काहीतरी गडबड वाटली, पण मी जास्त चौकशी केली नाही. तशी माझी इतकी सुंदर पत्नी होती. जीवन मजेत चालू होतं. दुसऱ्या कोणाबद्दल विचार करायचं मनच होत नव्हतं. अंजली देखील माझ्याबरोबर अनुभवून खूप आनंदी, खूप खुश राहत होती. एक दिवस ऑफिसला जाताना मी अंजलीच्या सासूच्या बहिणीला रस्त्यात पाहिलं. तिच्याबरोबर दुसरी एक मुलगी होती. घरी आल्यावर मी पत्नीला विचारलं तर ती म्हणाली त्या इथेच जवळ राहतात. त्यानंतर 1-2 वेळा मी त्या दोघींना पुन्हा पाहिलं. मी अंजलीला विचारलं तर ती म्हणाली की कांती सासूची बहिणीला एक मुलगी आहे. मी म्हणालो पण त्या दोघी मायलेकीसारख्या दिसत नाही, वयानुसारही नाही. अंजली म्हणाली खुशबू तिची सख्खी मुलगी नाही. खुशबूची आई म्हणजे माझी सख्खी सासूची बहीण वारली होती. तिच्या मृत्यूनंतर माझ्या सासूच्या बहिणीच्या नवऱ्याने कांतीशी लग्न केलं. कांतीला एक मुलगा आहे आशू, जो 14 वर्षाचा आहे. तो मेंदूने कमकुवत आहे. तर खुशबू 18 वर्षाची आहे. खुशबू आणि कांतीमध्ये फक्त 15 वर्षाचा फरक आहे. आता सगळी गोष्ट माझ्या लक्षात आली. मग दिवस जात होते. एकदा अंजली माहेरी गेली होती. या दरम्यान अनेक वेळा माझी खुशबूशी भेट झाली, पण मी तिच्या सांगण्यावरून तिच्या घरी गेलो नाही. अंजलीने मला त्याच्या घरी जाण्यापासून रोखलं होतं. मग एक दिवस कांतीने मला फोन करून घरी बोलावलं. मी त्यांच्या घरी गेलो कारण नातल्यातलं होतं आणि मी नकार देऊ शकत नव्हतो. तिथे कांतीचा वागणूक खूप चांगली वाटली. कुठूनही त्या दोघी सावित्री आई लेकीसारख्या दिसत नव्हत्या. आमच्या गोष्टी आता जास्त होऊ लागल्या. हळूहळू कांतीकडे माझं आकर्षण वाढू लागलं. मी तिचा दिवाना झालो होतो.
कांतीपर्यंत पोहोचण्यासाठी मी खुशबूला लक्ष देऊ लागलो. मी कांतीला सांगून खुशबूला बरोबर फिरायला घेऊन जात होतो. खुशबू एक तरुण मुलगी होती जी कळीपासून फूल होण्याच्या वाटेवर होती. पण सध्या माझं लक्ष तिच्या आईवर होतं. एक दिवस ऑफिसला जाताना मी पाहिलं की आशूला त्याचे मित्र गाढव बनून त्याच्यावर खेळत होते. तोही ते करत होता जे त्याचे मित्र त्याला करायला सांगत होते. आशूच्या वडिलांकडे पैसा आणि ज्ञानाची कमतरता नव्हती, पण मुलाकडे मेंदूची खूप कमतरता होती. मी कांतीला फोन केला आणि म्हणालो, मला तुमच्याशी काही बोलायचं आहे. ती म्हणाली, आशूबद्दल? मी म्हणालो, पण तुम्हाला कसं कळालं? ती म्हणाली, सगळे त्याच्यासाठीच फोन करतात. तिच्या तोंडून हे ऐकून मला थोडं विचित्र वाटलं. मी तिला दुसऱ्या दिवशी स्टेशनवर भेटायला सांगितलं. तिनेही होकार दिला. ती दुसऱ्या दिवशी तिथे आली. मी तिला माझ्या गाडीत बसवलं आणि ऑफिसवर घेऊन गेलो. मी तिला माझ्या ऑफिसच्या गेस्ट रूममध्ये घेऊन गेलो. तिथे तिला बसायला सांगितलं. थोड्या वेळाने मी तिच्याजवळ आलो आणि गोष्टी सुरू झाल्या. मी म्हणालो, तुम्ही वाईट मानू नका तर एक गोष्ट सांगू? ती म्हणाली, हो सांगा ना. मी म्हणालो, तुम्हाला महेश बरोबर थोडं विचित्र वाटत नाही का? महेश हा कांतीचा नवरा आहे. कांती म्हणाली, का? मी म्हणालो, तुमची आणि त्यांची वयाची फरक खूप जास्त वाटत नाही का तुम्हाला? कांती म्हणाली, हो तर आता यात काय करणार? हे बदलता येत नाही ना. मी म्हणालो, पण या वयाच्या माणसाबरोबर तुमचं लग्न कसं झालं? कांती म्हणाली, काय गोष्ट आहे, माझी खूप काळजी करताय. ती माझ्या बोटांना पकडत म्हणाली. तिची बोटं मी दाबत कुरवाळत म्हणालो, काय करणार, तुम्ही आहातच काळजी करण्यासारखी. मग धैर्य करून मी तिचा संपूर्ण हात पकडला आणि म्हणालो, तुम्ही आम्हाला अनुभव करू देणार नाही का? या वाक्यावर तिने मला तिरक्या नजरेने पाहिलं आणि ती काही बोलण्याआधीच मी म्हणालो, तुमची काळजी? या वाक्यावर ती जोरात हसली आणि म्हणाली, तुमची सगळी काळजी समजते मला. मी कांतीला माझ्या बाहूत ओढलं आणि तिला कुरवाळत विचारलं, कसं समजलं? ती म्हणाली, लग्नाच्या दिवसापासूनच पाहते तुम्हाला की असं मला घोरताय जणू झडप घालून खाऊन टाकाल. तिच्या गालांवर हात फिरवत मी म्हणालो, अहो तर तुम्ही सगळं समजत होतंस? कांती म्हणाली, हो बाबू, तेव्हा माझ्या पत्नीचा फोन आला. आम्ही दोघे वेगळं झालो आणि मी फोन घेतला. कॉल संपल्यावर मी कांतीला घरी यायला सांगितलं. आम्ही दुसऱ्या दिवशी भेटायचं ठरवलं. त्या दिवशी मी तिला स्टेशनवरूनच घेतलं आणि ऑफिसमध्ये लवकर सुट्टी केली. कांतीला मी गाडीतच लपवून ठेवलं होतं. प्लॅननुसार ती घरी सांगून आली होती की ती एखादी मैत्रीकडे जात आहे आणि दुसऱ्या दिवशी येईन. ऑफिस रिकामं झालं. खोलीत जाता क्षणी मी तिला उचलून घेतलं आणि तिला पापी करू लागलो. मी म्हणालो, तुम्ही मला आधी भेटली असती तर तुमच्याशी लग्न केलं असतं. तिने म्हटलं, तुम्ही फक्त मला प्रेम करा, लग्न तर होणार नाही. हो, पण मला ते सुख नक्की मिळेल जे आम्हा दोघांना हवं आहे. मी म्हणालो, म्हणजे महेश बरोबर खुश नाहीस? ती म्हणाली, तो तर आपल्या कामात आणि पुस्तकात जास्त व्यस्त असतो. त्याच्या माझ्या अस्तित्वाने काही फरक पडत नाही. जेव्हा त्याला मन होतं तेव्हा करतो, पण मला मन आलं तर मला मरावं लागतं. तेव्हा मी ब्लाऊजच्या वरूनच सासूच्या बहिणीचे व्यक्तिमत्व स्पर्श करू लागलो. ती कणत म्हणाली, बस असंच करा. त्यावेळी मला जाणवलं की कांतीचं शरीर किती तप्त आणि आतुर आहे. मी तिचा ब्लाऊज पूर्णपणे बाजूला केला आणि तिच्या पाठीवर हात फिरू लागलो. तिने आनंदाने डोळे मिटले आणि माझ्या मानेत स्वतःचा चेहरा लपवला. मी हळूहळू तिच्या गळ्यावर आणि खांद्यावर माझे ओठ टिकवले, ज्यामुळे तिच्या अंगावर शहारे आले. तिने माझ्या शर्टची बटन घाईघाईने सेल केली आणि तिचे मऊ हात माझ्या छातीवर फिरवले. रूममधील वातावरण पूर्णपणे गरम झालं होतं.
मी तिला हळूच बेडवर पारलं आणि तिच्या डोळ्यात पाहिलं. तिथे फक्त वासना आणि कित्येक वर्षाची भूक दिसत होती. ती म्हणाली, शैलेश, आज मला असं अनुभवा की मी सगळं जग विसरून जाईल. मी तिची साडी पूर्णपणे सैल केली आणि तिच्या कमरेवर हात ठेवून तिला स्वतःकडे ओढलं. आमचे शरीर एकमेकांना स्पर्श करत होती आणि बाहेरच्या जगाचा आम्हाला विसर पडला होता. मी तिचे केस बाजूला केले आणि तिच्या कानापाशी कुजबुजलो. आज तू फक्त माझी आहेस. तिने माझ्या कमरेभोवती तिचे पाय विळाका घातला आणि मला अधिक जवळ खेचलं. आम्ही दोघेही एकमेकाच्या मिठीत इतके गुंतलो होतो की वेळेचं भान राहिलं नाही. रात्रभर आम्ही एकमेकांच्या अस्तित्वाचा मनमुराद आनंद घेतला. तिने ज्या प्रकारे मला साथ दिली त्यावरून समजलं होतं की तिला या सुखाची किती गरज होती. सकाळी जेव्हा सूर्याचा प्रकाश खिडकीतून आत आला तेव्हा ती माझ्या कुशीत शांतपणे झोपली होती. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान होतं. मी विचार करत होतो की अंजलीने मला यांच्यापासून दूर राहायला का सांगितलं होतं, पण आता त्या विचारांना काही अर्थ नव्हता. कांतीने डोळे उघडले आणि माझ्याकडे बघून एक गोड स्मित हास्य केलं. ती म्हणाली, हे फक्त सुरुवातच आहे, अजून खूप काही बाकी आहे. आम्ही दोघं तयार झालो आणि मी तिला पूर्ण स्टेशनवर सोडलं. घरी जाताना माझ्या मनात फक्त कांतीचा तो स्पर्श आणि तिने दिलेले ते सुख घोळत होतं. मला माहीत होतं की हे नातं आता खूप पुढे जाणार आहे आणि खुशबूच्या माध्यमातून मी कांतीकडे वारंवार जात राहणार आहे. ही कथा इथेच संपत नाही, कारण आयुष्याचे नवे डावपेच आता सुरू होणार होते. काही दिवसानंतर अंजली माहेरीतून परत आली, पण माझं मन मात्र अजूनही कांतीच्या त्या रात्रीच्या आठवणीत गुंतलेलं होतं. ऑफिसला जाताना किंवा येताना मी मुद्दाम कांतीच्या घराच्या रस्त्याने जाऊ लागलो. आता आमच्यात फोनवर बोलणंही वाढलं होतं. कांतीने मला स्पष्ट सांगितलं होतं की महेशला संशय येणार नाही याची काळजी आपल्याला घ्यावी लागेल. दरम्यान खुशबूचा वावरही माझ्या आसपास वाढला होता. ती मला जिजू म्हणत हक्काने माझ्याशी बोलायची. तिला वाटायचं की मी तिची आणि तिच्या आईची काळजी घेतोय, पण तिला काय ठाऊक की तिच्या आईसोबत माझं काय नातं तयार झालंय. एक दिवस दुपारी कांतीचा मेसेज आला, महेश, आज शहराबाहेर जाणार आहेस. खुशबूला कॉलेजच्या कामासाठी बाहेर पाठवलंय आणि आशू झोपलाय. हा माझ्यासाठी हिरवा कंदील होता. मी तातडीने ऑफिसमधून रजा घेतली आणि तिच्या घरी पोहोचलो. तिने दरवाजा उघडला तेव्हा ती ओल्या केसात आणि साध्या सुती साडीत होती. तिचं ते रूप पाहून मी पुन्हा एकदा भारावून गेलो. मी आत जाता तिने दरवाजा लावून घेतला. तिने मला मिठी मारली आणि म्हणाली, काल रात्रीपासून तुमची खूप आठवण येत होती. मी तिला उचलून सोफ्यावर बसवलं आणि तिथे एकमेकांना कुरवाळायला सुरुवात केली. मी तिची साडी पुन्हा एकदा बाजूला केली आणि तिच्या तप्त शरीराचा आस्वाद घेऊ लागलो. ती माझ्या स्पर्शाने शहारत होती. तिने माझे केस हाताने ओढत मला जवळ घेतलं. आम्ही दोघेही इतके मग्न झालो होतो की बाहेरच्या जगाचा विसर पडला होता. पण अचानक घराच्या मुख्य दरवाजाची कडी वाजली. आम्ही दोघेही दचकून वेगळं झालो. कांतीने घाईघाईने आपली साडी नीट केली आणि मला मागच्या खोलीत लपायला सांगितलं. तिने घाबरतच दरवाजा उघडला तर समोर खुशबू उभी होती. ती लवकर परत आली होती. कांतीने स्वतःला सावरत तिला विचारलं, अगं, तू इतक्या लवकर कशी काय आलीस? खुशबू म्हणाली, कॉलेजमध्ये सुट्टी झाली ग. मी आतल्या खोलीत श्वास रोखून उभा होतो. कांतीने खुनीनेच मला तिथेच थांबायला सांगितलं. थोड्या वेळाने तिने खुशबूला स्वयंपाकघरात कामाला लावलं आणि गुपचूप मला मागच्या दरवाजाने बाहेर काढलं. बाहेर आल्यावर माझा जीव भांड्यात पडला.
पण कांतीच्या त्या स्पर्शाची ओढ आता अधिकच वाढली होती. आम्हाला माहीत होतं की हे नातं जितकं धोकादायक आहे तितकंच ते हवंसं वाटणार आहे. आता पुढच्या भेटीसाठी आम्ही अधिक सुरक्षित जागा शोधण्याचं ठरवलं. आता आमची ही लपून छपून भेटण्याची ओढ एका व्यसनासारखी झाली होती. खुशबू घरी असताना भेटणं किती धोक्याचं आहे याची आम्हाला जाणीव झाली होती. म्हणून कांतीने एक नवीन शक्कल लढवली. तिने खुशबूला माझ्याच ऑफिसमध्ये एका लहानशा कामासाठी मदत करायला पाठवण्यास ठरवलं, जेणेकरून तिला कामात गुंतवून ठेवता येईल आणि आम्हाला मोकळं रान मिळेल. एके दिवशी कांती दुपारी अचानक माझ्या ऑफिसवर आली. यावेळी तिने एक भडक रंगाची साडी नेसली होती आणि केसांत मोगऱ्याचा गजरा मावळला होता. तिच्या सुगंधाने संपूर्ण केबिन दरवळलं. तिने येताच दरवाजा लॉक केला आणि माझ्या खुर्चीजवळ येऊन उभी राहिली. मी तिला विचारलं, आज काय विशेष? खुशबू कुठे आहे? ती हसून म्हणाली, तिला मैत्रिणीच्या घरी पाठवलंय आणि महेश कामात अडकलेत. आज मला फक्त तुझ्यासोबत वेळ घालवायचा आहे. मी तिला जवळ ओढलं आणि माझ्या मांडीवर बसवलं. तिच्या रेशमी स्पर्शाने माझ्या शरीरातील उष्णता पुन्हा वाढू लागली. मी तिची साडी खांद्यावरून हळूच खाली सरकवली आणि तिच्या मानेवर ओठ टेकवले. ती आनंदाने चित्कारली. आम्ही एकमेकांच्या प्रेमात इतके बुडालो होतो की बाहेर काय चाललंय याचं भान राहिलं नाही. मी तिला टेबलवर बसवून तिच्या अंगावरील एक एक दागिना काढू लागलो. तिने माझे हात धरले आणि आपल्या शरीराच्या अशा भागावर नेलं जिथे तिला स्पर्शाची सर्वात जास्त भूक होती. आम्ही तासनतास त्या गेस्ट रूममध्ये घालवले. संध्याकाळ होत आली होती. कांती तयार होऊन निघायला लागली तेव्हा तिने माझ्या कानात कुजबुजलं, पुढच्या वेळी आपण खुशबूलाही आपल्या प्लॅनिंगमध्ये सामील करून घेऊया का? तिचं हे वाक्य ऐकून मी चक्रावून गेलो. मला वाटलं की ती थट्टा करते, पण तिच्या डोळ्यात काहीतरी वेगळीच चमक होती. ती म्हणाली, तिलाही सुखाची गरज आहे आणि मला वाटतं की तुमच्यापेक्षा चांगलं तिला कोणीच समजू शकत नाही. हे ऐकून माझ्या मनात विचारचक्र सुरू झालं. कांतीला खरंच असं वाटतंय की ती फक्त माझी परीक्षा घेत होती. मी तिला स्टेशनवर सोडलं आणि घरी आलो. अंजलीने दरवाजा उघडला तेव्हा तिच्या चेहऱ्यावर संशय होता. तिने विचारलं, आज खूप उशीर झालाय आणि हा मोगऱ्याचा वास कुठून येतोय? मी हसून वेळ मारून नेली, पण मला जाणवलं की आता खेळाची व्याप्ती वाढत चालली आहे. एकीकडे कांती, दुसरीकडे खुशबूची वाढती ओढ आणि घरी संशयी पत्नी. हे प्रकरण आता एका अशा वळणावर आलं होतं जिथून मागे फिरणं अशक्य होतं. पुढे काय होईल हे रंजक ठरणार होतं. कांतीने टाकलेलं ते बोलणं माझ्या डोक्यात सतत चक्रावत होतं. खुशबूला यात सामील करून घेण्याचा विचार तितका थरारक होता तितकाच तो धोकादायकही होता. पण कांतीचा आत्मविश्वास पाहून मला समजलं की तिने काहीतरी नक्कीच ठरवलं असणार. काही दिवसांनी कांतीचा फोन आला. उद्या खुशबूचा वाढदिवस आहे. आम्ही दोघी मंदिरात जातोय असं सांगून निघू. तुम्ही लोणावळ्याला एक फार्म हाऊस बुक करा. दुसऱ्या दिवशी मी ऑफिसचं कारण सांगून सकाळीच निघालो. लोणावळ्याच्या त्या रात्र फार्म हाऊसवर मी त्यांची वाट पाहत होतो. थोड्या वेळात कांती आणि खुशबू तिथे पोहोचल्या. खुशबूने आज पांढऱ्या रंगाचा वन पीस घातला होता. त्यात ती एखाद्या अप्सरेसारखी दिसत होती. कांतीने कोणीनेच मला सांगितलं की तिने खुशबूला तयार केला आहे. आम्ही आत गेलो आणि केक कापला. थोड्या गप्पानंतर कांतीने खुशबूला म्हटलं, बघ खुशबू, शैलेशजी आपल्यासाठी किती करतात. आज तुला त्यांना रिटर्न गिफ्ट द्यायला हवं. खुशबू थोडी लाजली आणि माझ्याकडे बघून म्हणाली, मी काय देऊ शकते?
तेव्हा कांतीने तिचा हात पकडला आणि माझ्या हातावर ठेवला. कांती म्हणाली, आज जे काही होईल ते आपल्या तिघांच्या मध्येच राहील. वातावरणातील उष्णता वाढली होती. कांतीने हळूच खुशबूच्या ड्रेसची चेन मागे सरकवली. खुशबू सुरुवातीला थोडी घाबरली होती, पण कांतीने तिला सावरलं. मी खुशबूला जवळ ओढलं आणि तिच्या कपाळावर चुंबन घेतलं. त्यानंतर जे झालं ते अल्पनीय होतं. एका बाजूला अनुभवी कांती आणि दुसऱ्या बाजूला तारुण्याचा उंबरठ्यावर असलेली खुशबू. मी दोघींच्या मध्ये होतो. कांतीने स्वतःहून खुशबूला मार्गदर्शन केलं की मला कसं खुश करायचं. खुशबूचे कोवळे स्पर्श आणि कांतीचा तो अनुभवी अंदाज यामुळे मी स्वर्गाच्या सुखाचा अनुभव घेत होतो. त्या दिवशी त्या फार्म हाऊसच्या खोलीत आम्ही नीतिमत्तेचे सर्व बाण फोडले होते. संध्याकाळी परतताना खुशबूच्या डोळ्यात एक वेगळी चमक होती. तिला आता समजलं होतं की तिची आई आणि मी कोणत्या नात्यात आहोत, आणि तिलाही आता यात रस वाटू लागला होता. पण घरी आल्यावर अंजलीने जे सांगितलं ते ऐकून माझे पाय जमिनीवरच राहिले. अंजली म्हणाली, आईचा फोन आला होता. कांती मावशीच्या वागण्याबद्दल तिला काहीतरी संशय आलाय आणि ती लवकरच इथे चौकशी करायला येणार आहे. आता हे नवीन संकट कसं हाताळायचं हे माझ्या पुढच्या आव्हानापैकी एक होतं. अंजलीचं हे वाक्य ऐकून माझ्या अंगावर सरसरून काटा आला. आई येणार आहे, मी कसाबसा स्वतःला सावरत विचारलं. अंजली संशयाने माझ्याकडे पाहत म्हणाली, हो, आणि ती खूप रागात होती. तिला कोणीतरी सांगितले की कांती मावशीचं घराबाहेर काहीतरी चालू आहे. शैलेश, तुम्हाला याबद्दल काही माहिती आहे का? मी मान हलवून नकार दिला, पण आतून माझा जीव टांगणीला लागला होता. जर सासूबाईंना आमच्याबद्दल काहीतरी सुगावा लागला तर फक्त आमचं लग्न नाही तर संपूर्ण खानदानाची अब्रू वेशीवर टांगली जाणार होती. मी तातडीने कांतीला मेसेज केला, धोका वाढला आहे, सासूबाई येत आहे, सावध राहा. पण पत्नीकडून काहीच उत्तर आलं नाही. दुसऱ्या दिवशी दुपारी मी ऑफिसमध्ये असताना अंजलीचा फोन आला. आई आली आहे, तुम्ही लवकर घरी या. मी जड अंतकरणाने घरी पोचलो. सोफ्यावर सासूबाई बसल्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर कामालीचा कडकपणा होता. मला पाहताच त्या म्हणाल्या, या जावई बापू, तुमचीच वाट पाहत होते. मला कांतीच्या घरी जायचं आहे, तुम्ही आम्हाला तिथे नेऊन चला. माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता. मी अंजली आणि सासूबाई कांतीच्या घरी पोचलो. तिथे पोचल्यावर पाहिलं तर महेश नेहमीप्रमाणे आपल्या पुस्तकात मग्न होते, तर कांती आणि खुशबू दोघीही खूप शांत होत्या. सासूबाईंनी तिथे गेल्या गेल्या विषयाला हात घातला. त्या कांतीला म्हणाल्या, कांती, लोक तुझ्याबद्दल काय बोलत आहे हे तुला माहीत आहे का? तू कोणासोबत तरी बाहेर फिरताना दिसली आहेस. कांतीचा चेहरा पांढरा पडला. तिने माझ्याकडे एक असहाय्य नजर टाकली. खुशबू मात्र शांतपणे कोपऱ्यात उभी राहून हे सगळं पाहत होती. महेशने पुस्तकातून डोकं वर काढलं आणि विचारलं, काय झालं? कोण काय बोलतंय? सासूबाईंनी थेट माझ्याकडे बोट दाखवलं आणि म्हणाल्या, जावई बापूंना सगळं माहीत असणार, कारण ते जास्त त्यांच्या संपर्कात असतात. माझं हृदय जोरात धडधडू लागलं. मला वाटलं आता सगळं संपलं, पण तितक्यात खुशबू पुढे आली आणि असं काही बोलली की तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाचे हातपाय जमिनीला खेळले. खुशबू म्हणाली, आईबद्दल जे काही ऐकलं ते अर्धवट आहे मावशी. खरी गोष्ट तर काही वेगळीच आहे, जी कदाचित जिजूसुद्धा सांगायला घाबरत आहे. खुशबूच्या या वाक्याने खोलीत शांतता पसरली. सासूबाईने डोळा विस्फारून तिच्याकडे पाहिलं. आता खुशबू नक्की काय गौप्यस्फोट करणार होती? ती आमचं गुपित उघड करणार होती की स्वतःचाच कोणता वेगळा डाव खेळणार होती?
आणि कांतीच्या चेहऱ्यावर अचानक भीतीऐवजी एक गूढ हास्य आलं होतं. पुढे नेमकं काय होईल? खुशबू नक्की कोणतं सत्य सांगणार आहे? की हे सगळं एका मोठ्या जाळ्याची सुरुवात आहे? पाहत रहा मित्रांनो. पुढे कथा खूप वेगळ्या दिशेने जाणार आहे. त्यासाठी कमेंटमध्ये भाग 2 लिहा. धन्यवाद.